चलो वेलकम टू द सिव्हिल टेक. आज आपण सुपर स्ट्रक्चर शिकणार आहोत. सुपर स्ट्रक्चर बद्दलचा आजचा आपला लेक्चर असेल. सुपर स्ट्रक्चर काय? सुपर स्ट्रक्चर. आता सुपर स्ट्रक्चर मध्ये काय काय एलिमेंट्स कन्सिडर होतात? कशाला आपण सुपर स्ट्रक्चर म्हणतो? द स्ट्रक्चर विच इज अबव द ग्राउंड लेवल इज कॉल्ड ॲज अ सुपर स्ट्रक्चर. ठीक आहे. आता सुपर स्ट्रक्चरचे एलिमेंट कोणते कोणते असतात? ग्राउंड लेवलच्या वर मला काय काय दिसतं? मला ग्राउंड लेवलच्या वर दिसतं बीम, अजून काय दिसतं? कॉलम, अजून काय दिसतं? स्लॅब, अजून काय दिसतं? बीम कॉलम स्लॅबच्या व्यतिरिक्त वॉल. ठीक आहे. ETC. ठीक आहे. आता ETC मध्ये म्हणजे भरपूर वेगवेगळे टाईप येतात. म्हणजे याच्या व्यतिरिक्त काय येतं हे लगेच तुम्ही आठवायला लागतात. बीम, कॉलम, स्लॅब, वॉल हे तर माहिती. याच्या व्यतिरिक्त काय काय येऊ शकतं? या ETC मध्ये येऊ शकतं अजून कंपाऊंड वॉल. ठीक आहे ना. आणि अजून जे मिसलेनियस स्ट्रक्चर असतात जे की जमिनीच्या वरच असतात, जसं डॅम, हे सगळे काय आहेत? सुपर स्ट्रक्चर. जमिनीच्या वर जे दिसतंय ते सगळे आहेत सुपर स्ट्रक्चर. म्हणजे हे कंपाऊंड वॉल सुद्धा सुपर स्ट्रक्चरचा भाग झाली. रिटेनिंग वॉल ही सुद्धा सुपर स्ट्रक्चरचा भाग झाली. सो ऑल द एलिमेंट विच आर अबाव द ग्राउंड लेवल इज कॉल्ड ॲज अ सुपर स्ट्रक्चर. आता या सुपर स्ट्रक्चर मधले मी तुम्हाला काय सांगितले? एक्झाम्पल सांगितले. आता या सुपर स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला टाईप सांगायचे. या सुपर स्ट्रक्चरचे टाईप सांगायचे. काय सांगायचे? टाईप सांगायचे. तर हे सुपर स्ट्रक्चरचे टाईप सांगतो आता तुम्हाला. हे बघा, हे जे सुपर स्ट्रक्चर आहे, म्हणजे सपोज बिल्डिंग आहे, बिल्डिंग. ठीक आहे. या सुपर स्ट्रक्चर म्हणजे या बिल्डिंग अदर दॅन द फाउंडेशन इज कॉल्ड ॲज अ सुपर स्ट्रक्चर. बिल्डिंग अदर दॅन फाउंडेशन. ठीक आहे. मी काय बोलतोय लक्षात येते ना तुम्हाला? मी सुपर स्ट्रक्चर बद्दल बोलतोय जे की ग्राउंड लेवलच्या वर असतं. आता बिल्डिंग मध्ये फाउंडेशन पण येतं ना, सगळ्यात खालचा पार्ट असतो बिल्डिंगचा फाउंडेशन. मी बिल्डिंग इथपर्यंतच बोलतोय की जी फाउंडेशन व्यतिरिक्त असेल त्याला मी काय म्हणणार? त्याला मी म्हणणार सुपर स्ट्रक्चर म्हणणार. ठीक आहे. आता डिपेंडिंग ऑन लोड ट्रान्सफर mechanism, there are three types of the superstructure. ठीक आहे. there are three types of the superstructure. कोणत्या आहेत? 3 टाईप. एक आहे, याला सुपर न म्हणता याला फक्त स्ट्रक्चर म्हणतात बरं का. मी जरा मोर प्रिसाइजली बोललो तर ते सुपर स्ट्रक्चरच येणार. ठीक आहे. ऑन द load transfer mechanism there are 3 types of the superstructure. First is load bearing structure. Second, एक लोड बेरिंग, दुसरं असतं फ्रेम स्ट्रक्चर. ठीक आहे. तिसरं असतं कंबाईन और कॉम्पोजिट म्हणतो आपण याला. कॉम्पोजिट स्ट्रक्चर. ज्यांच्या डोक्यावरनं काही गेलं असेल त्यांच्या डोक्यात परत जावं याच्यासाठी सांगतो. स्टार्टिंग आपण केली सुपर स्ट्रक्चर पासून. सुपर स्ट्रक्चर म्हणजे द स्ट्रक्चर विच इज अबाव द ग्राउंड लेवल. त्याचे मी एक्झाम्पल्स दिले. ठीक आहे. आता मग मी काय म्हणतोय की तुमचं जे ग्राउंड लेवलच्या वरचं जे स्ट्रक्चर आहे ते सुपर स्ट्रक्चर आहे, एवढं तर कळालं तुम्हाला. मग या सुपर स्ट्रक्चरवर लोड ट्रान्सफर कसा होतो? या सुपर स्ट्रक्चरवर लोड ट्रान्सफर होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स असतात. जसं सुपर स्ट्रक्चरचे टाईप हे 3 प्रकारचे असतात. एक लोड बिअरिंग स्ट्रक्चर असतं, एक फ्रेम स्ट्रक्चर असतं आणि एक कॉम्पोजिट स्ट्रक्चर असतं. ठीक आहे. ह्या 3 टाईपचे स्ट्रक्चर असतात. हे 3 टाईपचे स्ट्रक्चर कशामुळे पडले? की हे प्रत्येक जणांना त्याच्यावर येणारं लोड हे वेगवेगळ्या तऱ्हेने वेगवेगळ्या प्रकारे डिस्ट्रीब्यूट करतात. कसे डिस्ट्रीब्यूट करतात ते मी तुम्हाला सांगतो. पण हे कळालं ना तुम्हाला? लोड बिअरिंग स्ट्रक्चर, फ्रेम स्ट्रक्चर, कॉम्पोजिट स्ट्रक्चर, दीज आर द 3 टाइप्स ऑफ द सुपर स्ट्रक्चर म्हणा और सिम्पली स्ट्रक्चर म्हणा. देर आर 3 टाइप्स ऑफ द स्ट्रक्चर इज अ लोड बेअरिंग, फ्रेम अँड कॉम्पोजिट स्ट्रक्चर. हे कळालं?
चला स्क्रीनशॉट मारायची काही गरज नाही, कारण काही लिहूनच दिलेलं नाही. अबाव ग्राउंड लेवल इज कॉल्ड ॲज अ सुपर स्ट्रक्चर. बिल्डिंगमध्ये लोड कसा ट्रान्सफर होतो त्या अनुषंगाने त्याचे 3 टाईप पडतात, एक लोड बेअरिंग, फ्रेम अँड कॉम्पोजिट. ओके, चलो आगे. सांगा आता पहिला टाईप कोणता सांगितला मी? पहिला टाईप सांगितला डिपेंडिंग ऑन द लोड ट्रान्सफर मेकॅनिझम. डिपेंडिंग ऑन द लोड ट्रान्सफर mechanism there are 3 types of the structure. First is कोणतं सांगितलं? लोड बिअरिंग स्ट्रक्चर. ठीक आहे, लोड बिअरिंग स्ट्रक्चर. और याला जे आपले हे असतात ना कॉन्ट्रॅक्टर लोक, हे बोलता बोलता बोली भाषेमध्ये, आपल्या पुस्तकी लँग्वेजमध्ये नाही, बोली भाषेमध्ये त्यांना असा शब्द वापरतात, वॉल बिअरिंग स्ट्रक्चर. ठीक आहे, बोली भाषेमध्ये जे कॉन्ट्रॅक्टर लोक असतात न शिकलेले, गवंडी लोक असे तसे, ते सगळे हा शब्द वापरतात. पण आपल्या पुस्तकामध्ये हा शब्द असतो काय? लोड बिअरिंग स्ट्रक्चर. ओके, हे लोड बिअरिंग स्ट्रक्चर काय असतं? लोड बिअरिंग स्ट्रक्चर मध्ये लोड ट्रान्सफर जो होतो त्याच्यासाठी बीम, कॉलम, असं स्लॅब, अशा 3ही गोष्टी नसतात. कळालं का तुम्हाला? इथं नसतात वर एकदम मोठी टिक करायची, नसतात. लोड ट्रान्सफर हा या लोड बिअरिंग स्ट्रक्चर और वॉल बिअरिंग स्ट्रक्चर मध्ये हा बीम, कॉलम, स्लॅब थ्रू होत नाही. मग कसा होतो? हा लोड ट्रान्सफर होतो थ्रू वॉल. कशाने ट्रान्सफर होतो? लोड, वॉल. मग आता कळालं लोक काय याला वॉल बिअरिंग स्ट्रक्चर म्हणतात? कारण या स्ट्रक्चरमध्ये, लोड बिअरिंग स्ट्रक्चरमध्ये जो काही लोड असतो ना तो ट्रान्सफर होतो थ्रू वॉल. ठीक आहे, इथे आपण स्लॅब हा जो आहे स्लॅब कट करू शकतो, कारण स्लॅब थोडासा लोड हा वॉलवर ट्रान्सफर करतो, थोडासा म्हणजे तुम्ही उभा आहेत तर त्याचा लोड डायरेक्ट वॉलवर जातो. बट बीम, कॉलम हे कोणतेही इथं नसतातच, म्हणजे लोड बिअरिंग स्ट्रक्चर मध्ये बीम, कॉलम हे नसतातच. ठीक आहे, डायरेक्ट काय केलेलं असतं, आता मी तुम्हाला साइड व्ह्यू दाखवतो हा वॉलचा. बघा आता मी तुम्हाला एकदम सिस्टमॅटिक दाखवतो. बघा आता बीम, कॉलम हे नसतात, हे लक्षात ठेवायचं. कुणामध्ये? लोड बिअरिंग स्ट्रक्चर मध्ये. मग लोड कोणा थ्रू ट्रान्सफर होतो? लोड हा वॉल थ्रू ट्रान्सफर होतो. बघा लोड बिअरिंग स्ट्रक्चरचं मी तुम्हाला साइड व्ह्यू दाखवतो. ठीक आहे, त्याच्यानंतर बस. आता हे जे मी तुम्हाला दाखवलं हे काय दाखवतोय? ही वॉल दाखवतोय, वॉल. आणि ते कुठून दाखवली तुम्हाला? साइडनी दाखवली. साइडनी बघितल्यावर तुम्हाला काय कळणार आहे? थिकनेस कळणार आहे त्या वॉलची. ही थिकनेस कळणार आहे, थिकनेस. ठीक आहे, आता मजा बघा, तुम्हाला सगळं डिटेल मध्ये सांगतो. सपोज हे तुमचं घर आहे. ठीक आहे, छानपैकी पूर्वीचे घर असेच होते ना, एक खाली एक फ्लोअर असायचा, एक वरती एक फ्लोअर असायचा, आणि इथे असायची आपली टेरेस म्हणजे गच्ची, टेरेस. ठीक आहे, आता हे पूर्वीचे घर असे होते. तर पूर्वीचे घर हे जनरली असायचे G+1 किंवा G+2, बरोबर ना? ग्राउंड फ्लोअर प्लस फर्स्ट फ्लोअर किंवा ग्राउंड फ्लोअर प्लस 2 फ्लोअर असे पूर्वीचे घर होते. आताचे आपल्या G+100 पर्यंत जातात बिल्डिंग, बरोबर ना? ग्राउंड फ्लोअर त्याच्यावर 100 पर्यंत मजले असतात. आताचा विषय सोडा, मी हे तुम्हाला एक्सप्लेन करतोय लोड बेअरिंग स्ट्रक्चर.
तर लोड बिअरिंग स्ट्रक्चर मध्ये काय होतं, हा जो इथे स्लॅब असेल याच्यावर इथले माणसं उभा असतील, झोपले असतील, बसले असतील, ठीक आहे, जे काय करत असतील, या स्लॅबवरचा लोड हा येणार ह्या पूर्ण वॉलवर, मग तो त्याच्या सरफेसनी पण असो, मग तो त्याच्या थिकनेसनी पण असो. आता मी जर या साईडनी उभा राहिलो ना आणि याची वॉल जर बघितली तर या वॉलची थिकनेस अशी असते, पहिल्या फ्लोअरला एकदम जाड, नंतरच्या फ्लोअरला थोडी कमी आणि त्याच्यानंतरच्या फ्लोअरला अजून कमी. सर याच्यावरच्या फ्लोअरला अजून कमी असणार का? नाही, कारण हे स्ट्रक्चर मॅक्सिमम आपण यूज करू शकतो G+2 पर्यंतच. तुम्ही G+3 म्हणले की नाही म्हणायचं या स्ट्रक्चरला, ठीक आहे. सो G+1 G+2 पर्यंत तुम्ही लोड बिअरिंग स्ट्रक्चर वापरू शकता. याचा मेन गोष्ट की पॉइंट तुमच्या डोक्यामध्ये असली पाहिजे की या लोड बिअरिंग स्ट्रक्चरमध्ये लोड ट्रान्सफर हा फक्त वॉलनी होतो. इथे कुठेही बीम नसतो, इथे कुठेही कॉलम नसतो, ठीक आहे. ही जी वॉल आहे हे सगळ्या वॉल थ्रू लोड ट्रान्सफर होतो. याचं डिसएडव्हान्टेज याचं असं आहे की याला G+2च्या वर नाही बांधता येत. जर बांधायचं असेल तर फ्रेम स्ट्रक्चर म्हणजे बीम कॉलम स्ट्रक्चर बांधावं लागेल, ठीक आहे. याचं अजून एक मेजर डिसएडव्हान्टेज असं आहे की याच्या वॉल मधून लोड ट्रान्सफर होतो. ज्या वेळेस भूकंप येतो, भूकंप आल्यानंतर कसे असतात डायरेक्शन भूकंपाचे हादरे, हे असे असतात ना, असे. तर याला ज्या वेळेस हे असे हादरे बसायला चालू होतात तर काय होतं, ते इमिजिएटली कोलॅप्स होतं. हे स्ट्रक्चर काय होतं, इमिजिएटली कोलॅप्स. त्याच्यामुळे याची स्ट्रेंथ अगेन्स्ट अर्थक्वेक इज व्हेरी पुअर. खिलारीला 1993 मध्ये भूकंप झाला. तिथे मॅक्सिमम घरं हे लोड बिअरिंग स्ट्रक्चरचे होते आणि लोड बिअरिंग स्ट्रक्चरचे घरं असल्यामुळे दे आर वीक इन अर्थक्वेक रेजिस्टन्स. दॅट्स वाय होल स्ट्रक्चर गॉट कोलॅप्स ॲट दॅट टाइम. त्यावेळेस सगळे मॅक्सिमम स्ट्रक्चर हे कोलॅप्स झाले. कोलॅप्स झाल्यामुळे या ठिकाणी खिल्लारीला, म्हणजे लातूर जिल्ह्यातलं ते तालुका आहे, गाव आहे, बघा तुम्ही काय आहे ते, त्या ठिकाणी मॅक्सिमम डॅमेज का झालं, कारण तिथे लोड बिअरिंग स्ट्रक्चर होतं. हे लोड बिअरिंग स्ट्रक्चर याच्यामध्ये कॅपॅसिटीच नाही की ते अर्थक्वेकला जास्त रेजिस्ट करू शकेल. थोडंफार तर सगळेच रेजिस्ट करणार. साधी मातीचं घर जरी बांधलं तर थोडंफार तर करणार, थोडा हादरा बसला तर ओके. बट तिथे त्यावेळेस ज्या काही प्रमाणात अर्थक्वेक झाला होता त्याला या स्ट्रक्चरनी रेजिस्ट केलं नाही, डायरेक्ट कोलॅप्स झाले, भरपूर लोक मृत्युमुखी पडले, ठीक आहे. डोक्यामध्ये फिक्स ठेवा, लोड बेअरिंग स्ट्रक्चर, द लोड इज ट्रान्सफर्ड थ्रू द वॉल, ठीक आहे. याच्यामध्ये मॅक्सिमम आपण G+1 किंवा G+2 पर्यंतच आपण कन्स्ट्रक्शन करू शकतो आणि अर्थक्वेक रेजिस्टन्स याचा खूप पुअर असतो, ठीक आहे. हे झालं लोड बिअरिंग स्ट्रक्चर. मग आता आपल्याला डिसएडव्हान्टेज कळाला लोड बिअरिंग स्ट्रक्चरचा, ही 2 फ्लोअरच्या वर तर मला नाही बांधता येणार. आणि दुसरा एक डिसएडव्हान्टेज होता अर्थक्वेक. तर मग या 2 डिसएडव्हान्टेजला ओव्हरकम कसं करायचं याच्यासाठी आपले शास्त्रज्ञ बसले, एकत्र सगळे बसले, विचार केला की बाबा अर्थक्वेक तर भविष्यात येणार नाही असं कोण म्हणतं. तर अर्थक्वेक कधी आला तर आपले स्ट्रक्चर हे नेहमी रेजिस्ट केले पाहिजे त्याला. मग हे रेजिस्ट करण्यासाठी यांनी नवीन स्ट्रक्चरचा शोध लावला, त्याला म्हणायचं फ्रेम स्ट्रक्चर. काय म्हणायचं त्याला? फ्रेम स्ट्रक्चर. या फ्रेम स्ट्रक्चरमध्ये असं होतं की लोड इज ट्रान्सफर्ड थ्रू द स्केलेटन. लोड इज ट्रान्सफर थ्रू द स्केलेटन. स्केलेटन याला हिंदीमध्ये म्हणतात ढाचा आणि स्केलेटन याला मराठीमध्ये म्हणतात सापळा, ठीक आहे. दिस इज द स्केलेटन स्ट्रक्चर. स्केलेटल स्ट्रक्चर, ठीक आहे. स्केलेटल स्ट्रक्चर म्हणजे काय असतो? हाडांचा सापळा कसा असतो, म्हणजे जस्ट आउटलाईन, ढाचा याला म्हणतात, ठीक आहे. सो हे फ्रेम स्ट्रक्चर काय असतं? फ्रेम स्ट्रक्चर असतं विच इन्क्लूड्स बीम, कॉलम, स्लॅब तर पहिले बनवता म्हणून मी पुन्हा लिहिणार नाही. सो याच्यामध्ये बीम कॉलम थ्रू लोड ट्रान्सफर होतं. या मेकॅनिझमला, बीम कॉलम मेकॅनिझमला आपण काय म्हणणार? याला म्हणणार आपण फ्रेम स्ट्रक्चर. या फ्रेम स्ट्रक्चर मध्ये जो काही लोड स्लॅबवर येतो
तो ट्रान्सफर होतो बीमवर, ही बीम लगेच तिला आलेला लोड हा ट्रान्सफर करते कॉलमकडे, आणि कॉलम याच्या खाली काय करतो, खाली हा लोड ट्रान्सफर करतो आपल्या फुटिंगकडे. मस्त झेंडावंदनाची फुटिंग काढतो. काय म्हणतात त्याला सांगा बरं, कालचा लेक्चर आठवा जरा. हे झेंडावंदनाच्या फुटिंगला काय म्हणतात? स्ट्रिप फुटिंग. यस, ओके. सो कॉलम हा लोड ट्रान्सफर करतो फुटिंगकडे, आणि फुटिंग हा लोड ट्रान्सफर करते जमिनीमध्ये. सो असं जे कोणतं स्ट्रक्चरचा टाईप असेल ज्याच्यामध्ये बीम कॉलम थ्रू लोड ट्रान्सफर होतो त्याला म्हणायचं फ्रेम स्ट्रक्चर. ठीक आहे, त्याला म्हणणार मी फ्रेम स्ट्रक्चर. सो आता आपण काय काय बघितले, आपण लोड बिअरिंग स्ट्रक्चर बघितलं आणि फ्रेम स्ट्रक्चर बघितलं. तिसरा टाईप कोणता सांगितला मी? कॉम्पोजिट स्ट्रक्चर. बरं, हा याचं ऍडव्हान्टेज काय सांगा बरं मला. ऍडव्हान्टेज, ऍडव्हान्टेज एक तर अर्थक्वेक छान प्रकारे रेजिस्ट करता येतो. मी इथे ना रेजिस्ट हा शब्द वापरतो. या रेजिस्ट या शब्दाचा मिनिंग काय असतो? रेजिस्ट म्हणजे विरोध करणे, विरोध. ठीक आहे, पण हा विरोध आहे म्हणजे अर्थक्वेक झाला तर तो त्याला रेजिस्ट करणार. मी हे इथं कुठेच म्हणलं नाही दिस इज अर्थक्वेक प्रूफ. प्रूफचा अर्थ होतो अर्थक्वेक कितीही येऊ द्या, काही येऊ द्या, सगळ्यात जोरात अर्थक्वेक जरी आला तर हे पडणार नाही असा नाही अर्थ होत. हा ॲज कम्पेअर टू लोड बिअरिंग स्ट्रक्चर हे फ्रेम स्ट्रक्चर खूप जास्त रेजिस्ट करतं. ठीक आहे, सो इथे मी रेजिस्ट शब्द वापरलाय. याचा ऍडव्हान्टेज काय? अर्थक्वेक रेजिस्टन्स आहे हे. ओके, आणि याचं डिसएडव्हान्टेज, एक छान डिसएडव्हान्टेज आहे की याचं कॉस्ट ॲज कम्पेअर टू लोड बिअरिंग स्ट्रक्चर जास्त असते. कॉस्ट जास्त असते. जर तुम्हाला G+2 जर बांधायचं झालं तर G+2 ची कॉस्ट कंपॅरिझन तुम्ही केली कुणाशी? लोड बिअरिंग स्ट्रक्चरशी, आणि फ्रेम स्ट्रक्चर विथ लोड बिअरिंग स्ट्रक्चर कम्पेअर केलं तर लोड बिअरिंग स्ट्रक्चरची ही कॉस्ट कमी येते आणि याची कॉस्ट जास्त येते. ओके, सो दिस इज स्लाइटली कॉस्ट अनइकॉनॉमिकल. ठीक आहे, आणि याला G+2 च्या वर बांधता येतं. हा त्याचा अजून एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. G+2 पेक्षा वरच्या बिल्डिंगसाठी आपण हे वापरू शकतो. अर्थक्वेक रेजिस्टन्स आहे, बट कॉस्टमध्ये जर 2 मजल्याची बिल्डिंग बांधायची असेल तर हे अनइकॉनॉमिकल असतं स्ट्रक्चर. ठीक आहे, ओके, चलो आगे. आता पुढचं स्ट्रक्चर, शेवटचं स्ट्रक्चर कोणतं, काय नाव आहे त्याचं? त्याचं नाव असं आहे कंपोजिट स्ट्रक्चर. काय नाव आहे त्याचं? कंपोजिट स्ट्रक्चर. काय नाव आहे त्याचं? कंपोजिट स्ट्रक्चर. तिसरं कंपोजिट स्ट्रक्चर. कंपोजिट स्ट्रक्चर. कंपोजिट स्ट्रक्चर. कंपोजिट स्ट्रक्चर मध्ये काय असतं? कंपोजिट स्ट्रक्चर मध्ये द स्ट्रक्चर विच इज इन कॉम्बिनेशन विथ लोड बिअरिंग अँड फ्रेम स्ट्रक्चर. जिथे कुठे या दोन स्ट्रक्चरचा एकत्रित समावेश असतो त्याला म्हणायचं कॉम्पोजिट स्ट्रक्चर. म्हणजे तिथे लोड ट्रान्सफर थ्रू वॉल सुद्धा होतो, तिथे लोड ट्रान्सफर थ्रू बीम कॉलम सुद्धा होतो. ठीक आहे, मग अशा वेळेस आपण त्याला म्हणणार, काय म्हणणार त्याला? आपण हेच म्हणायचं मग कॉम्पोजिट स्ट्रक्चर. ठीक आहे, मग अशा दोन्ही असलेल्या स्ट्रक्चरला मी म्हणणार कॉम्पोजिट. याचे एक्झाम्पल्स असे आहेत, याचे एक्झाम्पल आहेत वर्कशॉप जे आपण बघतो. वर्कशॉप, आता तुम्ही इंजिनिअरिंग केली असेल, मेकॅनिकल हा सब्जेक्ट असतो ना आपल्याला फर्स्ट इयरला. आपण भले सिव्हिलचं जरी असू पण फर्स्ट इयरला आपल्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंग सब्जेक्ट असतो ना. मेकॅनिकल इंजिनिअरिंगला असतो वर्कशॉप. त्या वर्कशॉपची जी बिल्डिंग असते ती बिल्डिंग मेडअप असते लोड बिअरिंग ॲज वेल एज फ्रेम स्ट्रक्चरसाठी. ऑल्सो नुसतं तीच नाही, याच्यासोबत जे वेअर हाऊसेस आहेत, हे वेअर हाऊसेस सुद्धा ह्या कॉम्पोजिट स्ट्रक्चरनी बनलेले असतात. म्हणजे वॉलनी पण ट्रान्सफर होतो आणि बीम कॉलमनी पण ट्रान्सफर होतो. सो अशा प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला मी दिले. आता तुम्हाला कळालं असेल व्हॉट इज लोड बिअरिंग, व्हॉट इज फ्रेम अँड व्हॉट इज कॉम्पोजिट स्ट्रक्चर. ठीक आहे, चला आता तुम्हाला माहिती झालं, वळूयात पुढच्या पार्टकडे. बर, मला याच्यामध्ये 2 पॉइंट अजून सांगायचे. 2 पॉइंट तुम्हाला सांगून देतो. ठीक आहे, पहिले तर तुम्हाला एक पॉइंट सांगायचा आहे.
लोड बिअरिंग स्ट्रक्चर आणि कोणाचं कंपॅरिझन सांगायचंय मला? फ्रेम स्ट्रक्चर. सांगा बरं आता, तुम्हीच सांगा मला, आता त्रास होतोय. फ्रेम स्ट्रक्चर हे सांगा मला आता. दोघांमधलं कंपॅरिझनचा पहिला पॉइंट काय येईल? लोड ट्रान्सफरचा. लोड ट्रान्सफर थ्रू वॉल. याच्यामध्ये लोड ट्रान्सफर थ्रू बीम, कॉलम, ईटीसी. या ईटीसी ला विसरायचं नाही हा. सेकंड, लोड बिअरिंग स्ट्रक्चर इज इकॉनॉमिकल अप टू G+2. G+2 जर बांधायची असेल तुम्हाला, अप टू G+2 पर्यंत जर असेल तर लोड बिअरिंग स्ट्रक्चर हे इकॉनॉमिकल असतं. दिस इज अनइकॉनॉमिकल. G+2 जर बांधायचंय तर तुम्हाला फ्रेम स्ट्रक्चर जर तुम्ही बांधलं तर तुम्हाला अनइकॉनॉमिकल असणार. ते पैसे वाचणार नाही तुम्ही जर फ्रेम स्ट्रक्चर वापरलं G+2 साठी. G+10 साठी तुम्हाला फ्रेमच वापरायचं, पण 2 पर्यंत बांधायचं असेल आणि तुम्ही वापरलं फ्रेम तर ते अनइकॉनॉमिकल असेल. तिसरं, दिस इज नॉट अर्थक्वेक रेजिस्टन्स. दिस इज नॉट द अर्थक्वेक रेजिस्टंट. दिस इज नॉट द अर्थक्वेक रेजिस्टंट अँड दिस इज अर्थक्वेक रेजिस्टंट. चलो अजून इथे काय होतं आपल्याला, मी जसं तुम्हाला सांगितलं, सगळ्यात खालचा फ्लोअरची वॉलची थिकनेस जास्त, वरची थोडी कमी, मग अजून कमी, अशा प्रकारचं G+2 आपण बांधतो. मग याने काय होतं, वॉल थिकनेस ऑक्युपाइज दी एरिया. वॉल थिकनेस ऑक्युपाइज दी एरिया म्हणजे काय सांगतो मी, सपोज तुम्ही एवढा तुमचा एरिया असेल, एवढा प्लॉट असेल, तुम्ही एवढ्या जाड वॉल बांधल्या, तर मग हा एवढा जाड एरिया तुमचा कमी होतो ना. म्हणजे इकडनं एवढा, इकडनं एवढा, इकडनं एवढा, इकडनं एवढा. हा एरिया कशामुळे कमी होतो? कारण तुम्ही वॉलची थिकनेस खूप जास्त घेतली. खालच्या फ्लोअरला वॉलची थिकनेस खूप जास्त असल्या कारणाने तुमचा जो कार्पेट एरिया आहे, कार्पेट एरिया म्हणजे जिथे आपण कार्पेट ठेवतो घरात, असा एरिया बरं का, त्याला कार्पेट एरिया सिंपल भाषेत सांगतो, जिथे आपण कार्पेट ठेवू शकतो, बरोबर. असा सगळा एरिया ना तुमचा या जास्त असलेल्या वॉल थिकनेसमुळे कमी होऊन जातो. तर हा एक डिसएडव्हान्टेज आहे याचा, की ड्यू टू द थिकनेस ऑफ वॉल युअर कार्पेट एरिया विल बी लेस. ओके. आणि इथे वॉल थिकनेसचा प्रश्नच नाही, कारण लोड ट्रान्सफर बीम कॉलम मधनं होतो, तर तुमचा एरिया तुम्हाला जास्त मिळतो. एरिया जास्त मिळतो कोणामध्ये? फ्रेम स्ट्रक्चरमध्ये. ओके, हे आहे. आता थोडंसं अजून पुढे जाऊन मी माझ्या मनाचे पॉईंट सांगू. एकच मनाचा पॉईंट सांगू ना. हे पुस्तकात नाही आहे कोणत्या, माझ्या मनात हे सांगून देतो. लोड बिअरिंग स्ट्रक्चरमध्ये माझ्या डोक्यामध्ये नेहमी एक्झाम्पल असतं आपलं COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. हे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे जर तुम्ही बघितलं कधीतरी, तर इथे सगळे दगडाचं बांधकाम आहे. दगड, स्टोन वापरलेले आहेत. म्हणजे याचा लोड हा पूर्ण ट्रान्सफर थ्रू वॉल होतो. त्याच्यामुळे हे झालं लोड बिअरिंग स्ट्रक्चर. मी एक्झाम्पल देऊन टाकलं COEP. आणि इथे तर कोणतंही आपलं बिल्डिंग, आजकालची कोणतीही बिल्डिंग जी आहे, कोणतीही बिल्डिंग ती आपण फ्रेम स्ट्रक्चरनेच वापरतो. ठीक आहे ना. ओके. मग अजून एक मला काय सांगायचं होतं बरं, याच्यामध्ये मला अजून एक सांगायचं होतं की या ठिकाणी तुम्ही जाऊन बघा, वॉलचं जे स्ट्रक्चर आहे म्हणजे लोड बेअरिंग स्ट्रक्चर आहे आणि फ्रेम स्ट्रक्चर आहे, उन्हाळ्यामध्ये तुम्ही जाऊन बघा. हा माझ्या मनाचा पॉइंट आहे. उन्हाळ्यामध्ये जाऊन बघा वॉलचे, म्हणजे पूर्वी जे माळवदाचे घरं असायचे किंवा स्टोन मेशिनरीचे जे घरं असायचे, तिथे एकदा जाऊन बघा उन्हाळ्यामध्ये. आणि आपल्या त्या बीम कॉलमच्या, म्हणजे आपण जिथं राहतो त्याच्यामध्ये जाऊन बघा. गरमी कुठे जास्त होते तुम्हाला? फ्रेम स्ट्रक्चरमध्ये, बरोबर ना. आणि वॉल बेअरिंग, लोड बेअरिंग मध्ये कमी होते. मनाचा पॉइंट आहे हा, काही डिफरन्स नाही, मी जस्ट तुम्हाला सांगेल. ओके, चलो. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन द लोड बेअरिंग स्ट्रक्चर अँड फ्रेम स्ट्रक्चर. ओके, चला. आता मला एक गोष्ट सांगा की स्ट्रक्चरवर लोड कोणते येतात? स्ट्रक्चरवर लोड कोणते येतात? स्ट्रक्चरवर लोड कोणते येतात? ठीक आहे.
तुम्हाला हे एक्झाम मध्ये कॉम्बिनेशन विचारतात की स्ट्रक्चरवर लोड कोणते कोणते येतात आणि डिझाईन कोणत्या कोणत्याला करतो. ठीक आहे, सांगा. लोड ऑन स्ट्रक्चर्स, लोड ऑन स्ट्रक्चर्स कोणते कोणते येतात स्ट्रक्चरवर लोड? स्ट्रक्चरवर सगळ्यात पहिले त्याचं सेल्फ वेट येतं, DEAD, डेड लोड. सेल्फ वेट येतं ना स्ट्रक्चरवर स्वतःचं, त्याला डेड लोड म्हणतात. दुसरं काय येतं? लाईव्ह लोड, कारण तुम्ही स्ट्रक्चर बांधताय तुम्हाला राहायसाठी, तुम्ही जाऊन राहिले की तुमचं वजन तिथे लाईव्ह लोड म्हणून कन्सिडर होतं. ठीक आहे, चलो नेक्स्ट. अजून काय असतं? डेड लोड, लाईव्ह लोड, सुपर इम्पोज्ड लोड. सुपर इम्पोज्ड लोड हे येतं स्ट्रक्चरवर. सुपर इम्पोज लोड म्हणजे काय असतं? चला, स्ट्रक्चर तुम्ही बांधलं, बीम, कॉलम, स्लॅब वगैरे सगळं बांधलं, तो झाला डेड लोडचा भाग. आणि तुम्ही जर तिथं जाऊन राहत असले तर तुम्ही नुसतं बीम, कॉलम, स्लॅबवर नुसतं बांधलेल्या ठिकाणी जाऊन राहणार का? नाही. तुम्ही मस्त त्या कॉन्ट्रॅक्टरला म्हणताल मला मार्बलचे आपले फ्लोअर्स पाहिजे, मला छान प्रकारचा ओटा पाहिजे, अजून हे पाहिजे ते पाहिजे, असं सगळं सांगताल. तर हा जो काही ॲडिशनल परमनंट लोड आहे, जो की कन्स्ट्रक्शनच्या वेळेस नव्हता, पण कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर ॲडिशनल त्याच्यावर लोड आला, जसं टाईल्स. सो दिस इज अन एक्झाम्पल ऑफ सुपर इम्पोज्ड लोड. ठीक आहे, सुपर इम्पोज लोड. याच्या व्यतिरिक्त अजून लोड आपण कन्सिडर करतो बर्फाळ प्रदेशामध्ये, स्नो लोड. स्नो लोड. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त जिथे वारं खूप जास्त असतं, वारं, हवा खूप जास्त असेल त्या ठिकाणी आपण विंड लोड कन्सिडर करतो. विंड लोड जनरली सगळ्या स्ट्रक्चरमध्ये विंड लोड कन्सिडर करतो, पण त्याचा इफेक्ट हा जनरली वारं जिथं जास्त असतो तिथेच आपण कन्सिडर करतो. ठीक आहे, विंड लोड पण कन्सिडर करतो. अजून काय कन्सिडर करायचंय सांगा बरं? डेड झालं, डेड लोड झालं, लाईव्ह लोड झालं, सुपर इम्पोज लोड झालं, स्नो लोड झालं, विंड लोड झालं. एक राहिला ना तुमचा फेवरेट, अर्थक्वेक लोड. अर्थक्वेक लोड एक कन्सिडर करतो आपण. तर हे 6 प्रकारचे लोड आपण कन्सिडर करतो. आता याचे तुम्हाला थोडंफार माहिती मी जरा ॲडिशनल देतो. हे डेड लोड आपण ना कसा कॅल्क्युलेट करतो? BD गॅमा. हे बी पण स्मॉल बरं का, BD गॅमा. कोणत्याही स्ट्रक्चरचं डेड लोड हे तुम्हाला BD गॅमा यांनी मिळून जाईल. गॅमा म्हणजे डेन्सिटी, कॉन्क्रीटची डेन्सिटी किती असते? 25. ठीक आहे. D म्हणजे डेप्थ ऑफ दॅट स्ट्रक्चर, B म्हणजे विड्थ ऑफ दॅट स्ट्रक्चर. ठीक आहे, सांगतो पुन्हा, टेन्शन नका घेऊ. सपोज बीम असेल, बीम, या बीमला नीट काढतो ना. सपोज बीम असेल, ही बीम आहे, या बीमची डेप्थ, ठीक आहे, आणि बीमची विड्थ, ही विड्थ याला म्हणतो W किंवा याला म्हणायचं B. हे B मल्टिप्लाइड बाय दिस D, आणि जर बीम असेल कॉन्क्रीटची तर मल्टिप्लाइड बाय गॅमा. कॉन्क्रीटसाठी गॅमा असतो 25 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, हा आपण कॉन्क्रीटसाठी गॅमा कन्सिडर करतो म्हणजे डेन्सिटी. सो BD गॅमा हा जर तुम्ही गुणाकार केला तर ते तुम्हाला त्या स्ट्रक्चरचं डेड लोड देणार. मग तुम्ही काय करायचं? बीमचं डेड लोड घ्यायचं, कॉलमचं डेड लोड घ्यायचं, स्लॅबचं डेड लोड घ्यायचं, सगळे जे काय वस्तू आहेत त्याचं डेड लोड एकत्रीकरण करून तुम्हाला फायनल डेड लोड मिळून जाईल. ठीक आहे, हे झालं डेड लोड बद्दल. लाईव्ह लोड. लाईव्ह लोड बद्दल बोलायचं झालं तर आपण रेसिडेन्शियल बिल्डिंगसाठी, रेसिडेन्शियल बिल्डिंग जर असेल म्हणजे जिथे पब्लिक राहते, रेसिडेन्शियल बिल्डिंग असेल तर तिथे 2 ते 3 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर एवढं आपण रेसिडेन्शियल बिल्डिंगसाठी कन्सिडर करतो लाईव्ह लोड. आणि पब्लिक असेल तर तिथं 3.5 किंवा 4 एवढं कन्सिडर करतो. ठीक आहे, तर आता हे तुम्हाला पॅरामीटर सांगतो, हे काही तुम्हाला एवढं डीपमध्ये नाही येणार, पण मी जस्ट सांगून ठेवतो की लाईव्ह लोड आपण डिझायनिंग वेळेस एवढं कन्सिडर करतो, डेड लोड आपण असं कॅल्क्युलेट करतो. सुपर इम्पोज लोड हे आपण कन्सिडर करतो 0.1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर
किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर, 0.1 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर हे आपण कन्सिडर करतो सुपर इम्पोज लोड. स्नो लोड डिपेंडिंग ऑन दॅट एरिया, विंड लोड डिपेंडिंग ऑन दॅट एरिया, अर्थक्वेक लोड, अर्थक्वेकची इंटेन्सिटी, झोन ऑफ अर्थक्वेक वरनं आपण ते अर्थक्वेकची इंटेन्सिटी बघतो की या एरियामध्ये किती आहे. अर्थक्वेकचे झोन हे 1, 2, 3, 4, 5 असतात. तर या 5 झोनमध्ये अर्थक्वेकच्या इंटेन्सिटीनुसार आपला जो एरिया ज्या इंटेन्सिटीमध्ये आहे त्याच्यानुसार आपण अर्थक्वेक कन्सिडर करतो की याचा लोड किती टाकायचा स्ट्रक्चरवर. ठीक आहे. अर्थक्वेक कोणत्या एरियात आहे त्याच्यावरनं अर्थक्वेक लोड आपण कॅल्क्युलेट करतो. तर हे झालं थोडंसं ज्ञान कशासाठी, लोड ऑफ स्ट्रक्चर. लोड ऑन स्ट्रक्चर कोणते कोणते असतात ते तुम्हाला सांगितलं, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती दिली. कळालं तुम्हाला लोड ऑन स्ट्रक्चर? ओके, चला जाऊयात पुढे. आता जायचं ना. ठीक आहे. आता याच्यानंतरचा पॉइंट कोणता आहे? हा माझा फेवरेट पॉइंट, इफेक्टिव्ह हाईट ऑफ वॉल इन टर्म्स ऑफ ॲक्च्युअल हाईट एच. इफेक्टिव्ह हाईट ऑफ वॉल इन टर्म्स ऑफ ॲक्च्युअल हाईट एच. काय हे तुम्हाला सांगून देतो, काही टेन्शन नाही घ्यायचं. हे एक्झाम मध्ये आलं तर तुमचं आज नशीब उजळलं, कारण हे तुमच्या डोक्यामध्ये मी फिक्स ठेवणार आहे. बघा आता मस्तपैकी टेबल फॉर्म मध्ये आपण लिहूयात. ठीक आहे. याने काय सांगितले, हे काय आहे मी तुम्हाला सांगतो. इफेक्टिव्ह हाईट ऑफ वॉल इन टर्म्स ऑफ ॲक्च्युअल हाईट एच. हे बा, वॉलचे जे एंड कंडिशन असतात म्हणजे फिक्स, अजून पार्शल फिक्स, अजून भरपूर प्रकारचे जे काही एंड कंडिशन असतील, रोटेशन अलाउ असेल, रोटेशन अलाउ नसेल, डिपेंडिंग ऑन दॅट आपल्याला वॉलची हाईट ठरवता येते. मी काय बोललो पुन्हा एकदा सांगतो. हे बा, फ्रेम स्ट्रक्चर असो का लोड बेअरिंग स्ट्रक्चर असो, आपली वॉल ही किती हाईटची पाहिजे, किती हाईटची असली पाहिजे, किती उंच असली पाहिजे, यालाही एक पॅरामीटर असलं पाहिजे का नाही. नाही तर घरात गेले आणि वॉल एकदम डोंगरासारखी वरच्या गच्चीवर आपल्याला बघावं लागलं, अरे याचं स्लॅब कुठे कुठे प्रोव्हाइड करावं लागेल ना, का हवेत ठेवणार आहे स्लॅब? नाही ना. सो मला म्हणण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू असा की तुमच्या स्लॅबची हाईट, अल्टिमेटली स्लॅब बद्दल न बोलता तुमच्या वॉलची हाईट किती असली पाहिजे याला सुद्धा रिस्ट्रिक्शन आहेत. तर असं आपलं कोड म्हणतं की त्याच्या एंड कंडिशनवर, वॉलची एंड कंडिशन जशी आहे त्याच्यानुसार तुम्ही त्याची मॅक्झिमम हाईट देऊ शकता. ओके. बघा आता मी काय सांगतो. जर वॉल ही इंटरमिजिएट असेल, ही वॉल जर इंटरमिजिएट असेल, सपोज एक्झाम्पल सांगू द्या ना मला. एक्झाम्पल असं आहे की तुमचा 2ऱ्या नंबरचा फ्लोअर असेल, खालून पण तुमची वॉल फिक्स, वरून पण तुमची वॉल फिक्स, म्हणजे जिथे रोटेशन अँड लॅटरल डिस्प्लेसमेंट रिस्ट्रेंड असेल, त्या ठिकाणी वॉलची हाईट किती घ्यायची. आणि इथे एंड कंडिशन मी लिहिणार, जिथे तुमची वॉल ही दोन्ही बाजूनी फिक्स असेल, वॉल बर का, वॉल दोन्ही बाजूनी फिक्स असेल, म्हणजे याचा मिनिंग काय होतं रे, फिक्स असणं म्हणजे काय, तिथे लॅटरल डिस्प्लेसमेंट म्हणजे अशी वर खाली होणारी डिस्प्लेसमेंट, लॅटरल डिस्प्लेसमेंट ही 0 असेल आणि रोटेशन हे सुद्धा 0 असेल. त्या केसमध्ये तुम्ही मॅक्सिमम हाईट ऑफ वॉल ही घ्यायची 0.75 H. काय घ्यायची? 0.75 H. ठीक आहे, 0.75 H. नेक्स्ट, हे एच काय हे पण सांगतो बरं का. तुम्ही सध्या मी जे बोलतोय तेवढं लक्षात ठेवा. मी एच बद्दल येतो. तुम्ही म्हणताल एच काय आहे, मी तुम्हाला एच पण क्लिअर करतो, टेन्शन नका घेऊ. पहिले तुम्ही हे बघून घ्या,
मग तुम्हाला इथंच सांगतो मी एच काय आहे. ठीक आहे, एच म्हणजे हाईट आहे. ती हाईट कशी कॅल्क्युलेट करायची, कशी ठरवायची ते मी तुम्हाला सगळं सांगतो. पहिले तुम्ही एक इतकंच लक्षात ठेवा की या वॉलचे जर दोन्ही एंड फिक्स असतील तर म्हणजे लॅटरल डिस्प्लेसमेंट 0 असेल, रोटेशनल डिस्प्लेसमेंट 0 असेल तर त्याची 0.75 ऑफ एच हाईट घ्यायची. ठीक आहे, एच काय ते मी नंतर सांगतो. पुढे आता दुसरी केस कोणती आहे? एक लॅटरल ॲज वेल ॲज रोटेशनल रिस्ट्रेंट ॲट वन एंड ओनली. ओके, दुसरी केस अशी आहे जिथे लॅटरल अँड रोटेशनल रिस्ट्रेंट आहेत म्हणजे अलाव नाही आहेत, आणि दुसऱ्या ठिकाणी आहे हिंज म्हणजे इथे फक्त तुम्हाला रोटेशन अलाउड आहे, लॅटरल डिस्प्लेसमेंट अलाउड नाही. या केसमध्ये तुम्ही वॉलची हाईट घ्यायची 0.85 एच. काय म्हणलं? 0.85 एच. कळालं ना तुम्हाला? ओके, तिसऱ्या केसमध्ये या दोनही कंडिशन आपण काय करणार आहोत? हिंज. बरोबर ना? या दोन्ही कंडिशन तुम्हाला इथे करायच्यात हिंज. म्हणजे रोटेशन इज अलाउड ॲट बोथ साइड. जर वॉल हलतीये तर तिला हलू द्या. काय म्हणलं कळते? जर तिसरी केस अशी असेल की लॅटरल डिस्प्लेसमेंट अलाउड असेल थोडीफार, बरं का, लॅटरल डिस्प्लेसमेंट अलाउड असेल म्हणजे काय असतं? वॉल अशी काही इकडे तिकडे हलवणार आहे का तुम्ही? इकडून जाऊन तिकडे ठेवा, इकडून जाऊन तिकडे ठेवा, नाही. म्हणजे जो काही जर लोड बेअरिंग स्ट्रक्चर असेल, त्याच्यातनं लोड ट्रान्सफर होत असेल आणि वॉलला धक्का लागला जोरात, एखादा ब्रेक झाली वॉल, तर झालं ना, मग कोलॅप्स झालं स्ट्रक्चर आपलं. फ्रेम स्ट्रक्चर मध्ये सुद्धा डिस्प्लेसमेंटला रिस्ट्रिक्शन असतात. किती वॉल हलतीये, किती वॉल काय म्हणतात, किती वॉलची हाईट असली पाहिजे, हे रिस्ट्रिक्शन मी तुम्हाला या चार्टमध्ये सांगतोय. जिथे तुम्हाला थोडीफार लॅटरल डिस्प्लेसमेंट अलाव असू शकते, जसं तुमची कंपाऊंड वॉल, बरोबर ना, कंपाऊंड वॉल असेल, कंपाऊंड वॉलला जर तुम्ही थोडंसं इकडं तिकडं केलं काय नाही फरक पडत ना, कोणाचा जीव थोडीच चाललाय. ठीक आहे, वॉलचे भरपूर प्रकार आहेत बरं का. मी तुम्हाला एंड कंडिशन समजून सांगतोय. एंड कंडिशन आपल्या आयएस कोड मध्ये दिलेल्या असतात. त्या एंड कंडिशन मी तुम्हाला सांगतो याच्यासाठी एक्झाम मध्ये क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे, तर जर तुम्हाला रोटेशन अलाउ असेल आणि डिस्प्लेसमेंट अलाउ नसेल, म्हणजे इथे लॅटरल डिस्प्लेसमेंट अलाउड नाहीये पण रोटेशन अलाउ आहे, अशा केसमध्ये तुमची हाईट ऑफ वॉल असते 1H. इफेक्टिव्ह हाईट ही असते 1H. ठीक आहे, आणि लास्ट, जर अशी वॉल असेल एका ठिकाणी फिक्स आणि एका ठिकाणी काहीच नाही, म्हणजे कॅन्टिलिव्हर टाईप असं जर असेल, तर मस्तपैकी त्याला 1.5H घ्यायचं. काय? 1.5H. ठीक आहे, आता या तुम्हाला H काय ते पहिले सांगतो, मग हे पुन्हा नीट एक्सप्लेन करतो. हे बघा, H म्हणजे काय असतं? H म्हणजे असतं हाईट ऑफ वॉल. हाईट ऑफ वॉल ही आपण कशी चूज करतो? हाईट ऑफ वॉलचा एक रेशो आहे. या रेशोला म्हणायचं स्लेंडरनेस रेशो. या स्लेंडरनेस रेशो वरनं आपण हाईट ऑफ वॉल फिक्स करतो. हाईट ऑफ वॉलचा रेशो काय असतो? स्लेंडरनेस रेशो ऑफ वॉल इज डिफाईन ॲज रेशो ऑफ इफेक्टिव्ह लेंथ ऑर इफेक्टिव्ह हाईट टू द थिकनेस. इफेक्टिव्ह हाईट जी आहे त्याला मी म्हणतो ई. याला मी इथे सगळ्याला ई म्हणतो. ई म्हणू शकतो ना मी तुम्हाला? ई डिवायडेड बाय थिकनेस, याला म्हणायचं स्लेंडरनेस रेशो. हा 27 पेक्षा कमी असला पाहिजे. ठीक आहे, बघा आता मस्तपैकी आपल्याला डीप मध्ये शिकायचंय. ओके, हे बघा, मला ना काय मी तुम्हाला पॉइंट सांगितला होता की इफेक्टिव्ह हाईट किती असली पाहिजे वॉलची इफेक्टिव्ह हाईट असली किती पाहिजे, याच्यासाठी आपल्याला प्रोव्हिजन दिलेले आहेत की वॉलचे एंड कंडिशन काय आहेत, त्याच्यानुसार त्याची इफेक्टिव्ह हाईट काय असली पाहिजे. सगळ्यात पहिले तुम्हाला एक मी कॉमन सेन्स सांगतो. जर एका एंडला वॉल जर फिक्स असेल आणि दुसऱ्या एंडला फ्रीच असेल, इमॅजिन करा इथे असं लोड आलं, इथे लोड आल्यानंतर हे जे स्ट्रक्चर आहे हे डिफ्लेक्ट कसं होईल? असं होईल. म्हणजे
या स्ट्रक्चरवर लोड आल्यामुळे ते झालं तिरप आणि झालं ओढल्या गेलं. ते ओढल्या गेल्यामुळे याची जी लेंथ ती वाढली, म्हणजे हे ऑब्विसली कसं असणार, 1 पेक्षा जास्त असणार. 1 पेक्षा जास्त असल्यामुळे मी सरळ लिहिलं 1.5H. ॲक्च्युअलमध्ये असं होत नाही, स्ट्रक्चरची लेंथ वाढत नाही. मी तुमच्या लक्षात ठेवायसाठी ट्रिक सांगितली, ठीक आहे. जर एक एंड जर फिक्स असेल आणि दुसऱ्या एंड वर लोड टाकला तर हे असं बेंड होणार, बेंडमुळे त्याची लेंथ वाढणार, त्याच्यामुळे आपण असं लक्षात ठेवू शकतोय, ठीक आहे. बाकीचे कंडिशन तुम्हाला असे सांगितले, बाकीचे कंडिशन्स तुम्हाला असे मी सांगितले की जर एक एंड मध्ये रोटेशन अलाउ असेल, एक एंड मध्ये रोटेशन अलाउड असेल तर सिम्पली 1H, इफेक्टिव्ह लेंथ ही तिची 1H घ्यायची. दोन्ही एंडला जर रोटेशन अलाउड, ही कोणती केस आहे, एका एंडला रोटेशन अलाउड नसेल, लॅटरल डिस्प्लेसमेंट अलाउड नसेल, एका एंडला रोटेशन अलाउ असेल, या केसमध्ये तुम्ही त्याची इफेक्टिव्ह हाईट ही काय घेणार 0.85H आणि दोन्ही एंड जर फिक्स असतील तर ती घेणार तुम्ही 0.75H. स्लेंडरनेस रेशो काय असतो, ही जी इफेक्टिव्ह हाईट आहे डिवायडेड बाय थिकनेस ऑफ वॉल, याचा जर रेशो घेतला, म्हणजे इफेक्टिव्ह हाईट डिवायडेड बाय थिकनेस हे जर घेतलं तुम्ही आणि तो जर लेस दॅन 27 असेल तर आपण ती वॉलची हाईट घेऊ शकतो, ठीक आहे. आपण ती वॉलची हाईट घेऊ शकतो. एक्झाम्पल, सपोज मला 3 मीटर हाईट आहे माझी, मीच डिसाईड केली. सपोज माझ्या वॉलची हाईट आहे 3 मीटर, 3 मीटर उभी, ठीक आहे. आता 3 मीटरसाठी मी वापरतो आहे किती सोपं करू याला, 150 mm थिकनेसची वॉल वापरतोय, ठीक आहे. 150 mm थिकनेसची वॉल वापरतोय कशासाठी, 3 मीटर. 3 मीटर काय झालं 3000. मग हे शून्य, हे 3000 काय MM बरं का, हां, हे शून्य कॅन्सल झालं, हे किती आलं 15 आणि हे आलं 20. म्हणजे याचा स्लेंडरनेस रेशो जर मी बघितला तो आला 20. म्हणजे मला कळालं 3 मीटरच्या हाईटसाठी मी 150 mm थिकनेसची वॉल वापरू शकतो, कारण त्याचा स्लेंडरनेस रेशो हा 20 आलाय, मला 27च्या खाली पाहिजे. ओके, मला वॉलची हाईट कळाली, मी 3 मीटर वापरू शकतो 150 mm ची जर थिकनेस असेल तर. मग त्याची इफेक्टिव्ह हाईट काय झाली, इफेक्टिव्ह हाईट मी बघतो कशावरनं, आपली वॉलची कंडिशन काय आहेत, ही आहे, ही आहे, ही आहे, ही आहे, याच्यावरनं मी त्याची इफेक्टिव्ह हाईट डिसाईड करतो आणि तीच देतो. कळालं तुम्हाला? ओके, कळालं जरी नसेल ना, मी तुम्हाला सांगतो, हे जे आकडे दिलेत ना, हे आकडे याचं प्रमाण येण्यामध्ये आहे. सपोज 10 वेळेस क्वेश्चन आला, 10 MPSC झाली तर 1 ते 2 MPSC मध्ये हे क्वेश्चन येतात असे या टाईपचे किचकट. तर तुम्हाला हे बघायचे, पाठ करायचे, करून घ्या. मी जेवढ्या सोप्या पद्धतीने, जेवढ्या वेगवेगळ्या पद्धतीने सांगता आलं सांगितलं. शेवटी अल्टिमेटली रट्टा तर तुम्हालाच मारायचा आहे कोणत्याही प्रकारे, लक्षात ठेवा. आज आपण स्टार्ट केलं सुपरस्ट्रक्चर. सुपरस्ट्रक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ स्ट्रक्चर बघितले. लोड ट्रान्सफर, डिपेंडिंग ऑन द लोड ट्रान्सफर देर आर 3 टाइप्स ऑफ द स्ट्रक्चर. कोणते होते, फ्रेम स्ट्रक्चर, लोड बेरिंग स्ट्रक्चर, कंपोजिट स्ट्रक्चर. नेक्स्ट मी पुढे गेलो, नेक्स्ट मग तुम्हाला सांगितलं की लोड बेरिंग स्ट्रक्चर काय, फ्रेम स्ट्रक्चर काय, कंपोजिट स्ट्रक्चर काय, त्याचे एक्झाम्पल दिले. लोड बेरिंग स्ट्रक्चर आणि फ्रेम स्ट्रक्चर मधला डिफरन्स सांगितला. त्याच्यानंतर मी लोड्स ऑन स्ट्रक्चर हे तुम्हाला सांगितलं, त्याचे काही स्टँडर्ड डायमेन्शन सांगितले, किती आपण घेतो, कसे कॅल्क्युलेट करायचे. त्याच्यानंतर मी मूव्ह फॉरवर्ड झालो, पुढे आलो. मग तिथे मला एक छोटासा पॉईंट दिसला की इफेक्टिव्ह हाईट काय असली पाहिजे वॉलची. तर इफेक्टिव्ह हाईट तुम्हाला जर तुम्ही पुस्तक उघडून पाहिलं ना तर हे अशा प्रकारे कुठंच नाही, हे मी तुम्हाला समजायसाठी करून दिले बरं का. तुम्हाला इथे असा मुद्दा लिहिलेला असतो की इफेक्टिव्ह हाईट ऑफ वॉल वेअर द लॅटरल डिस्प्लेसमेंट अँड रोटेशन इज नॉट अलाउड फॉर बोथ द एंड्स. इन दॅट केस यू हॅव टू टेक द 0.75H. इतकं किचकट वाचण्यापेक्षा हा चार्ट मधले हे फिगर लक्षात ठेवा. हे फिगर मी तुम्हाला माझ्या पद्धतीने तयार करून दिलेत. आवडला असेल लक्षात ठेवा, नाही तर मस्तपैकी आपल्याला जे पुस्तकात दिलेत मोठमोठ्या ओळी, 3-4 ओळी, त्या पाठ करा. आपल्याला अल्टिमेटली घ्यायचे या व्हॅल्यू लक्षात आणि त्याच्या एंड कंडिशन लक्षात. स्लेंडरनेस रेशो कळाला तुम्हाला किती असतो. स्लेंडरनेस रेशो असतो इफेक्टिव्ह हाईट टू द थिकनेस ऑफ वॉल विच शुड बी ऑलवेज लेस दॅन 27. ओके, हे मेंटेन केल्यानंतरच आपण वॉलची थिकनेस वगैरे सगळे डायमेन्शन फिक्स करतो. ओके,
This is all about the today's lecture. Okay, thank you. Bye bye.